जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा तडकाफडकी राजीनामा। पुढील उपराष्ट्रपती कोण होणार? भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी प्रकृती संबंधी समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत संविधानाच्या कलम 67 अंतर्गत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय। आपण तात्काळपणे पद सोडत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड यांनी लिहिलंय की आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचं पालन करून मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देतोय। त्यांनी राष्ट्रपतीचं सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधाबद्दल आभार मानलेत। तसंच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानलेत। दरम्यान ऑगस्ट 2028 पर्यंत धनखड यांचा कार्यकाळ होता, मात्र त्याआधीच धनखड यांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे आता पुढील उपराष्ट्रपती कोण होतात हे पाहावं लागणार आहे।